लग्नाच्या आधी तमाशा, लग्नाच्या आधी ही. नमस्कार सर्वांना. तर कशा आहात सर्वजण? ठीक आहे ना? तुम्ही सर्व ठीक आहे ना? तर चला, माझं इथं होठ बघा सुजलेला आहे ना. आज तुम्हाला क्लिअर सांगणार आहे काय काय होठ याच्यासाठी सुजले. आपल्याकडे का नाही गरमी म्हणजे गरमी एकदम गेलेली आहे आणि पाऊस पडलेला आहे. तर व्यवस्थित तिकडचा मोसम आहे. दिल्लीला खूप गरमी आहे आणि माझं का नाही इथं आल्यानंतर सर्वांची तब्येत खराब झालेली आहे. सर्वांची, फक्त फौजे साहेबांना सोडून सर्वांची तब्येत खराब झालेली आहे. आणि गायूची, परत सोनूची, माझी, पिलूची, चौघांची झाली. जावई बापूंची फक्त तुमच्या चांगली आहे. तर आम्ही काल काय कामानं गेलेले ह्या दलिंद्र्याबद्दलच, कारण हे लावलेच की चोरट्यानं कामाला म्हणून गेले होते आणि ते खूप उशीर झाला आणि त्यामुळे मी थांबली. आणि होठ सुजले ह्याच्या कारण हे आहे, म्हणजे पाणी होठ सुकायला लागले. मग तिच्यावर का नाही तिथं साल निघालेली, मी असं करून त्याला उघडलं, ते सुचलं का. तर चला मी तुम्हाला पटापट सांगते काय कारण आहे. आज तुम्हाला सांगणार आहे. खूप ताई मला कमेंट करून सांगितले, ताई ती तसलीला का लग्न करून आणायचं. ताई आम्ही नाही आणलेलं. ना माझ्या सासूला पसंत होती, ना सासऱ्याला पसंत होती, ना फौजी साहेब आजपर्यंत बोलत नाही. त्यांच्या लग्नाला फौजी साहेब नाही आले. त्यांनी लग्न केलेलं आहे. तुम्हाला सांगते, त्यांचं काढलं ना तुम्ही पण ही कर. चला सासू सासऱ्यांना मला फोनवर, ताई त्यांचा रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग कर. ठीक आहे. सासू तुम्हाला सांगते मी काय काय तो फोनवर बोलला. आणि सासू सासऱ्यांना कसं ते मग तुम्ही ना सांभाळतो. मी सांभाळलाय आई वडिलांना. तुम्हाला ठीक कळत कसं सांभाळायचं ना. आम्ही पोस्टमॉर्टम करायचं होतं, कारण म्हातारा आमचा असा वारणारच नाही. कारण का नाही, झोपल्या जागे 5 वाजता उठून ह्याच्या बायकोला पाणी गरम करत होता. तर आमचा म्हातारा 8 वाजेपर्यंत झोपणार नाही. ही लोक 8 वाजेपर्यंत दुसऱ्याच्या घरात फिरत असतील कामं घरची करून. मग 8 वाजेपर्यंत म्हाताऱ्याला कसं ना बघणार सांगा. 8 वाजता आम्हाला कॉल करते. तर ह्याचं एक उत्तर. आणि परत आमचं म्हातारा एक्सपायर झाल्यानंतर सासरे माझे, तर ह्यो काय म्हणला होता त्यावेळी लोकांना, ते आता आम्हाला सगळं कळालंय आणि पोस्टमॉर्टम करायचं होतं आम्हाला. ह्यानं नुसता 8:45ला 10 मिनिटं कमी असताना फोन केला. हे ह्यांना कळतच नव्हतं. तुम्हाला सर्व माहिती देते. तर आम्हाला करायचं होतं. आता ह्यो आलं की सगळं बघणार आणि ह्यो काय ना काय करणार, म्हणून 8 वाजताच म्हाताऱ्याला न्यायला तयार झाली अग्नी द्यायला. तर तुम्हाला सगळं सांगते. आणि दुसरी गोष्ट, जिथं एक्सपायर झाले ज्यावेळी आपले पाहुणे पै आले ना, त्यांच्या समोर हे काय बोलला, म्हणजे प्रॉपर्टी बद्दल, ते पण सांगते. आणि माझ्या सासू सासऱ्यांनी सासूनं हे ना म्हणजे फौजी साहेबांना ह्यो पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी नेल्यावर ह्यो काय बोलला त्यांना, हे संपूर्ण माहिती देते. स्किप न करता व्हिडिओ बघा. कारण असले दलिंद्र मला वाटत होते माझ्याच घरात आहेत, हे राक्षस. कारण हो का, ज्याचं गेलंय ना त्याचं दुखतं आणि ज्याला त्रास म्हणजे लागलंय त्यालाच दुखतं. आता तुम्हाला लागलं असेल, तुम्हाला दुखतंय, ती मला काय फिलिंग होणारच नाही. तसं माझं आज गेलंय, माझं जळतंय. कारण ज्याच्यासोबत असं घडलंय ना त्यालाच हे दुःख माहित आहे. तर माझ्यासारख्या बहिणी खूप साऱ्या आहेत. सर्व म्हणतात माझ्यात पण असं झालंय ताई. कोण मोठा धीर आहे, कोण बारका धीर. मॅक्झिमम का नाही सगळ्यात जास्त फौजी फॅमिली बरोबर. कारण फौजी नसतो बिचारा, तो आपल्या ड्युटीवर, त्यांचा इतका कष्टाचा पैसा असतो ना, तो कुणाचा हरामाचा घेत नाही. इतका कष्टाचा असतो की तो स्वतःचा का नाही रक्ताचं पाणी करून तो पैसा कमवलेला असतो. तो पैसा कुणी 1 रुपया जरी खाल्ला का नाही, त्याचं परस्पऱ्या म्हणजे असं लुबडून ह्याच्यासारख्या ते कधी अंगी लागणार नाही. कारण त्यांची अशी अवस्था होती. कारण तो सगळ्यांना माहित आहे फौजी कसा कमवतो, फौजी कुठल्या अवस्थेत आहे. फौजी स्वतःच जीवाची त्यांना पर्वा नसते. परिवार तर सोडूनच द्या, बायको आई बाप मुलं सोडूनच द्या, स्वतःचा म्हणजे पर्वा नसते. रक्ताचं पाणी, एवढं कष्ट आहे त्यांना. माझ्या फौजी बहिणी असतील, माझ्या मावशी असतील, रिटायर होऊन माझ्या काका गेले असतील, त्यांना माहित आहे हा कसा पैसा आहे. हा ज्याच्या घरात भाव आहे, कुणाचा दाजी आहे, त्या पण बहिणींना माहित आहे की कसा आहे. ठीक आहे, ज्याचं त्याला माहित आहे. पण हे असल्या हरामीला काय माहित. हा हरामी 17 वर्षापासून ह्यांना का नाही लग्नाच्या आधी, तुम्ही म्हणता लग्न कसं केलं, ह्याला पसंत नव्हती. म्हणजे ह्यांचे हे दोघं लग्नाच्या आधी सगळं झालेलं आहे यांचं. आणि तुझं काढलं ना, तू म्हातारा एक्सपायर झाल्यावर काय सांगितलंय सासऱ्यांच्या तिथं, काय पोलीस फोन आहे. तू मला जम्मू बसनं फोन करून कुणाबद्दल बोलला होतास, दुसऱ्याच्या बायकांच्या माप काढतोस माझ्या समोर. जर त्यांना सांगितलं ना तुला उभ्यानं तोडते, मग सांगणार नाही. कारण तुझी मी लपवून ठेवते आणि तू
तुमच्यात का नाही आईला असं म्हणतात का की बायकोला शिकवतात का आत एवढी शिव्या द्यायची बाहेर जाऊन रडत बसायचं? ते तुझ्यासाठी मला लांब केलं आणि तू तर कधीच पसंत नव्हतीस माझ्या सासूला, कारण बुटकू आहे 1.5 फूट आणि घर बरबाद. लग्नाच्या आधी सगळं माझ्या नवऱ्यानं गाडी घेतली, एक दिवस मी गाडी बसली नाही, ह्याला देऊन टाकलं. हे बारका भाव आहे म्हणून ह्याला विठ्ठल देवाचं नाव आलं काय रे सांगू तुला, त्याला देऊन टाकली. लग्नाच्या आधी ही दोघं ऐश्वर्याची जिंदगी जगली. लग्नाच्या आधी सगळं ज्यांचं सगळं नवऱ्याने फोन घेतला, ह्यालाच देऊन टाकलं. हे ना उचलून त्या बाप जे आता बाई करून आणली नाही ना त्याला देऊन टाकलं लग्नाच्या आधीच. ठीक आहे, गाडी फोड तोड करून शेवटी आम्हाला आली. पूर्ण गाडीची टायर वायर सगळी तुटल्यानंतर पल्सर घेतली, नवीन काढली शोरूम मधून आणि ह्याला देऊन टाकली. आणि जेव्हा पण या सुट्टीवर आम्ही जायचो ना, आम्ही कधी सुद्धा गाडी, शपथ आहे मला खरं सांगते, सोशल मीडिया कॅमेऱ्यासमोर आम्ही कधीच बसलो नाही गाडीवर, कधीच नाही. कारण का भावाला दिलेली आणि ही ऐश्वर्याची जिंदगी लग्नापासूनच आधीपासूनच जगतात. आणि लग्न झाल्यानंतर ह्याला लग्नाच्या आधी मोबाईल दिला होता घेऊन, तर ह्या त्याला देत होता. तर मला लग्न झाल्या 2 वर्ष मी बिना मोबाईलची होती. मुलगा झाल्याला मला एवढा टॉर्चर करायचे हे लोक. ह्या घरात फक्त मी आहे म्हणून टिकले. फक्त ह्यांच्यासारखे हे कशी येऊन माघारी बसलेत, ह्या स्वतः बोलणाऱ्या कशा येऊन बसलेत ना, तसं मी विचार करत नाही. ज्या घरात दिलेली आहे आपली हिथनं आरतीच उठणार. आपण इथं आपलं संपलं आईवडिलांच्या तिथं, आपण पाहुणेच आहे त्या घरात आणि ह्या घरचं आपण आहे. मी एवढं टॉर्चर सहन केलेलं आहे, एवढं तुम्हाला सांगितलं, नॉर्मलच सांगितलेलं आहे जास्त का नाही. तर तुम्हाला सांगते, माझ्या सासूला का नाही हे पसंत नव्हते, आम्ही नव्हते, पूजी साहेब आले पण नाहीत लग्नाला, बिलकुल पसंत, नाकार करून आले होते, नाकार देऊन आले होते त्यांचं सगळंच. आणि काय सांगू, कुठलं सांगू, कॅमेऱ्यात किती महिन्यात बाळ झालं लग्न झाल्यानंतर. मी नुसती क्लास चालली होती, तिथं गेली होती, तर लता वहिनी तुमच्या नंतर आता महिना पण नाही झाला आणि कसं बाळ. मी काय सांगू ह्यांचे करामत, मी क्लिअर वर्ड मध्ये नाही सांगत, ज्याला समजणार आहे समजून घ्या. तुझी काय करामत सांगू, सांग ना, कुठली सांगू, कुठली? तू दुसऱ्यांची इज्जत काढत होतास ना बायकांचे. अरे हरामी, स्वतःचा वास घे ना, स्वतःच्या शरीराचं खालचं बघ, स्वतःचं खालचं वाद चाललेलं असतं तरी वाकून दुश्मन तर नाही का, स्वतःचं सोडायचं आणि दुसऱ्याचं वाकून वाकून बघायचं. तसला हा माणूस आहे, ना बायकात ना गडीत, हा माणूस असा आहे. तुम्ही विचार करून घ्या कोण आहे. दुसऱ्यांच्या बायकांच्या बद्दल फोन करून सांगायचं स्वतःचं काय केलंय रे तू, स्वतःचं काय करून आणलेस. हा, माझं तोंड उघडू नकोस. हा, कोणाला पसंत नव्हतं. परत लेकाची चूक आहे म्हणून सासून केली, असू दे, बिना आई बापा करून आणल्यानंतर बिना आई बापाची आहे म्हणून एवढं प्रेम दिलं, एवढं मुलीपेक्षा जास्त जपली, तिनंच जीव घेतला शेवटी. हा, तिनंच जीव घेतला. हा, हो म्हणून भांडणं करायची आहे का. आता 2019 पासून हे म्हणतोय की मी आई बापाला बघितलं. तुम्ही सांगा आई बापाला कसं बघते. आई बापाला पूजी काय करणार, पैसे देऊ शकतो ना, इथून गेल्यानंतर तो घरी काय खाणार. त्यानंच उभं केलेलं आहे, त्यांना सगळ्यांना ऐश्वर्याची जिंदगी जगवली इथं राहून, आणि ह्योच जर गेला तर काय खाणार. तुम्ही सांगा, पूजी इथून गेले निघून, माझ्याच पूजी नाही दुसरे सर्व मध्ये ड्युटी सोडून जाऊन काय करणार तिथं सोडून. इथनं आपण पैसेच देऊ शकतो ना. आणि मग सासू सासऱ्यांना या माझ्याकडे म्हटलं ना, पूजी दुसरीकडे, मी इकडं मुलांना शाळेत घेऊन त्यांना शिकवून, कारण प्रॉपर्टी हडपायची होती याला. माझी सासू 2019 पर्यंत स्वतःच्या मुलांना ह्यांना दूध पाजा येत नव्हतं, एवढंच ह्याचा हात असं घेऊन माझी सासू रात्रंदिवस पानं हलवून रात्रंदिवस माझ्या सासून ह्याची मुलं सबाळे दोन्ही तिन्ही हात असं झोपवलेले आहे. माझ्या सासूने इतकं जपलेलं आहे. सासऱ्याला बघितलं म्हणते, आता सासू सासऱ्याचं मी सांगते, सासऱ्याला बघितलं काय केलंस. जेव्हा ऍक्सिडेंट झाला, ह्यानी पाय काढायचं म्हटलेलं, पाय पूर्ण तुटलेला, ह्यानी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, त्यावेळी ह्याला काहीच माहित नव्हतं, एवढाच होता, त्यावेळी जॉब मध्ये आले होते, नवीन लागले होते, त्यावेळी ह्याने ऑपरेशन केलं. ह्याने काहीच नाही केलेलं, ह्यानं काहीच नाही केलं. आणि म्हाताऱ्यापासून काय कामं करून घेत होता मी सांगते. तुम्ही कामाला जाऊन माझ्या सासूने एवढं बघितलं, जेव्हा करोना आला ते इंजेक्शन लागले, त्यामुळे माझी सासू घरात बसायचं, घरात सगळ्यात कोण निघायचं नाही. त्यावेळी बसली, थोडं उठायचं तिनं बंद करून टाकलं माझ्या आत्यानं. आणि परत मामा का नाही, तुम्ही म्हणता ना सासऱ्याला काय बघितलं रे, तुम्हाला त्यांनी बघितलंय, तुम्ही नाही बघितलं. त्याला म्हणते ती आई बापाला म्हणजे कुठं फिरवून आणायचं, त्यांना खाणं पिणं कसं आहे, दवाखाना कसा आहे, बिलकुल काम न करून द्यायचं. त्याला म्हणते बघणं, खाणं पिणं कसे काय आहेत. तुम्ही काय केलंय. आमचा म्हातारा काय करत होता ऐका, मोठे मोठे लाकडे, तुम्ही कसं विचार करू शकता, एवढे आम्हाला होत नाही तसले वजन उचलायचे.
मोठे मोठे लाकड फोडायचे आणि ह्याच्या बायकोला जळण फोडून तोडून जळण आणायचं, वजा आणायचं सायकलीवरून. आम्ही म्हणलं ना नको म्हणलं की मामा म्हणायचं आम्ही नाही, पण ह्यानी पाठवून द्यायचं ह्यानी. आणि मोठे मोठे लाकड फोडायचे, चुलीच्या शेजारी न्यायचं आणि सकाळी पाठे 5ला उठून पाणी गरम करून दिल्यानंतर ह्याची बायको आंघोळ करणार. म्हातारा झाडू मारत होता, राशन आणत होता, बाथरूम साफ करत होता, पाणी भरत होता आणि परत मुलांना शाळेत सोडायचं, मुलांना घेऊन यायचं आणि परत पुन्हा गिरणीत आटा ठेवायचा यायचं आणायचं हे सगळं. मग कोण कुणाचं एक जेवण तुम्ही 2 टाइम जेवत होतं म्हातारा. 2 टाइमाचं जेवण घालू शकत नाही हा तुम्ही. 2 टाइमाचं काय फुकटचं राहिला. 2013 पासून घरात राहिला. कालचा व्हिडिओ बघितला ना ह्याच्या आधीचा, त्या घरात 2013 पासून एक वेळ पण पेंट केले ना, एक वेळ फक्त म्हाताऱ्यांना एवढं म्हणजे नोकर बनवून ठेवलेला. जेव्हा आईला एवढा त्रास दिला, आई थकली बसली, त्यानंतर काय नाव ठेवता तुमच्या आईला, आई बापाला नाव ठेवताय का मला सांगा? फुगलेलं बेडूक. वाथ आहे म्हातारीला, सुजली तर आला ड्युटीवरनं तर म्हणायचा, ड्युटी उठली गाडीवरनं आला तर बायकोला म्हणायचं बेडूक का फुगलंय, बेडकाचं तोंड बघू नका, बेडकाचं तोंड बघितलं की दिवस चांगला जाणार नाही. आईला तुम्ही हा शब्द वापरता. मग मला म्हणायचं वहिनी आज बेडूक फुगलायलंय. तर मी म्हटलं मला माहितच नव्हतं. ह्याच रूम मध्ये ठीक आहे, मी खोटं बोलत नाही. मला 3 मुलं आहेत आणि तुला सुद्धा आहे. तू अशा अवस्थेत जाणार आहेस ना, आई बापाला त्रास दिलाय. तर म्हणायचा, मी म्हटलं बेडूक कुणाला म्हणताय भाऊजी? म्हणते बेडूक आहे की म्हातारा. मी म्हटलं असं नसतं म्हणायचं, आई आहे ती. तर म्हणते नाही. मी म्हटलं तुमच्याबद्दल मला घराच्या बाहेर काढलं, तुमच्या जागेवर आली की मी म्हणजे तुम्हाला काय देणार नाही, तुम्ही शिकून आज आम्हाला काढल्या. दोघांना बोलले मी. तर आज तुम्ही असं का बोलताय? तर म्हणलं त्याचं शरीर मेलंय पण तोंड मरणा आणि बेडूक फुगलंय. दोघं नवरा बायको बेडूक नाव ठेवलेलं. म्हणते असं डोळ्यात हात घालून, होय ग तुला मरण कधी येतं, तुला मरण असं मला 1000 वेळा सांगितलं. आणि ह्या 2 भुंड्या आहेत ना ह्याच्या बहिणी, त्या बारकीनं ऐकलं आणि बारकीची मुलगी होती तिथं जाऊन मावशे असं म्हणलं. मोठीनं मला फोन करून सांगितलं ही गोष्ट, मला माहित नव्हती की तुला कधी मरण येतंय, तुझ्यापेक्षा बारक्या सगळे मरून. आईला ह्यो बोलतोय हरामखोर विठ्ठल म्हणताना तुम्ही शिवडे उमरचे माणसं. ह्यो आईला म्हणतो की तू तुझ्यापेक्षा लहान सगळी चालले देवाघरी, तुझं मरण कुठे गेलंय, तू कधी मरणार आहेस? तर आई अशी माझी सासू अशी रडली सारखंच बोलतं. बाळा तो बोलतो हरामखोर उभा आहे ना, बायडा आहे तो, लय आहे तो दिसतो तसा नाही. त्याच्यासाठी तुला मी घरातनं काढलं की तू आलीस तर इथं राहशील तर माझा विठ्ठल कुठं जाईल. म्हणून आज मला माझी अवस्था आहे ना ती नवरा बायको आहे. एवढी रडली, पाया पडत होती. मी रडली, आत्या तुम्ही माझ्या पाया. माझी आत्ती होती ती. अरे हरामखोरा तुझे आई वडील होते ती, त्या बाईला तर आई बाप नाही पण तुझे तर आई बाप होते ना. तुझी तर आई होती ना. जन्म दिल्यावर तू आज जग बघतोयस आणि ती कुत्री तिनं जन्म दिल्यावर तू आल्यानंतर ती कुत्री आली ना. तिला तर आई बाप नव्हते, तिला तर तिचं कोणच नातं नव्हतं. ती पण तुझे आई बाप होते ना, ती तुझे होते ना. तुला कळायला पाहिजे होतं ना. असे शब्द बोललेत ना माझ्या आत्याने. कारण माझी सासू माझी आत्ती होती, मला माझ्या नात्यातली होती, मला माहित होतं. आता इथून मी काय करू शकत नव्हती. मी फौजी साहेबांना ह्या गोष्टी सांगितल्या नाही. त्यांना सांगितलंय मी, ह्या हरामखोराला सांगितलं मी, ह्यांना जर सांगितलं ना तुमचं काय खरं होणार नाही. तर म्हटले काय करतोय तो, काय करणार आहे बघा. मला वाटलं इथून काढून टाकते. म्हाताऱ्याचं वनवास होईल. फक्त म्हातारी आणि म्हाताऱ्यासाठी ठेवलं होतं. त्याला कधीच आम्ही काही शब्द बोललो नव्हतो. असा घाण वागतो पहिल्यापासून. असू दे म्हातारा तिथं आहे, आपण इकडे आहे. इकडे म्हातारा येत नाही, त्याला बघणार कोण. फक्त हे एवढं नोकरासारखं काम करून घ्यायचं आणि एक टायमाचं जेवण द्यायला पण असं. आम्ही पैसे कधी दिले नाही. घर बांधल्या जागा आहे की सगळं करून तुला ठेवलं, आम्ही कधी दिलं नाही का म्हाताऱ्याला. द्यायला गेलं की नको म्हणायचं. मा वहिनी पैसे लय ही पोरीना देऊन टाकती, नको दिवस. दादा भैया सूर्य भैया म्हणते, आव्या म्हणतो मोठा आहे, सगळे मोठे आहे ते ह्यांच्यापेक्षा. आव्या तू काय देऊ नकोस पैसे, म्हातारी देऊन टाकते, लय चालाक म्हातारी. अरे असू दे रे, म्हातारी अशी करते. आम्ही हातात पैसे दिलो त्यांना. याचं नव्हतं कळत काय बँके वगैरेचं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, लय त्रास दिलाय. आणि म्हातारा वारल्यानंतर म्हातारा एवढा काम करत होता तुम्हाला सांगते. सायकलीवरनं वजा आणून नेलं, सगळं पुरावट केलेली. आज तुम्हाला कळत असेल म्हाताऱ्याची
काय म्हातारा होती ते आज कळत असेल. तुम्ही मारले म्हणजे तू पण जन्म दिलेला आहेस मुलांना, ठीक आहे. जशी अवस्था त्यांना केली ना त्याच्यापेक्षा डबल आपण जाणार आहे. आपण जर त्यांना त्रास दिला ना कुणी पण, त्यांच्यापेक्षा जास्त अवस्थेत तू जाणार आहे. कारण का तू स्वतः मला फोनवर सांगत होता, त्यामुळे तुला सांगते मी ही गोष्ट. तू स्वतः आज तू इथं मला कॅमेऱ्यातनं बघत असशील, तुझा माझा काही संबंधच नाही राहिलेला. कारण तू इतक्या बायकांबद्दल फोन करून त्या ज्या व्यक्तीबद्दल तू एवढं सांगत होता ना, तिथं गेली इथं गेली, ती तशी तशी, सोनं अशी कमवती तशी कमवती, आज त्याला जर सांगितलं ना ह्या गोष्टी तर तुला बघ जिवंत ठेवणार नाही, ठीक आहे. पण मी सांगत नाही, तू नीच आहेस. तर आम्ही पोस्टमॉर्टम करणार होतो म्हाताऱ्याचं. कारण 7:45ला कळालं, 8ला 10 मिनिटं कमी असताना फौजी साहेबांना असं होईना की माझं वडील इतकं स्ट्रॉंग, इतकं तंदुरुस्त, इतके हट्टे कट्टे कसे वारते. आईचं मी सांगतो चला गेली, पण वडील पण तसंच कसं झोपेतच कसं 8 वाजेपर्यंत ही कशी बघत नाही. माझं वडील 5ला उठते. मग पोस्टमॉर्टम करायचं होतं म्हणून का नाही ऑपरेशन सिंदूरचं पण चाललेलं, कुंभमेळा पण होता. तुम्ही म्हणता का गेलं नाही, ठेवत नाही. आम्ही 8 वाजता उचलणार, ती माणसं परत येणार आहेत गेली ना तर परत येणार आहे का, रुसून चाललेत, पाहुणे चाललेत, लग्न करून चाललेत, ड्युटीवर चाललेत, परत येणार असं आहे का. मुलाला तोंड नाही दाखवायचं का, तर काय ना काय करामत करून मारले असेल ना, म्हणून तर ठेवलं नाही. कारण पोलिसांना फोन केला, त्यांनी सांगितलं तुम्ही पाहिजे साहेब तर आम्ही पोस्टमॉर्टम करू शकतो, नेऊ शकतो, तर परमिशन देऊ शकतो. आणि ती लोक ठेवत नव्हती. इतक्या 15-20 मिनिटात म्हाताऱ्याला उचलत होती का. आणि म्हातारा कसं असतं हट्टकट्ट. आता एवढं काम रात्री दिवस. आणि जेव्हा म्हातारी वारली आम्ही फोन केला तर म्हाताऱ्याला राशन आणायला पाठवलं होतं. 2-3 तास तरपडत होते बापासाठी की असं माझं वडील कसं पाठवलं ह्यानी. आई गेली ते टेन्शन मध्ये, तरी म्हाताऱ्याला कामाला राशन मध्ये, कारण मन लागना म्हणून गेलेत म्हणून ही सांगत होती भुंडी. आणि म्हाताऱ्याला आता सगळं सांगून टाकलं म्हाताऱ्या जाग्याचं, इथं काय करतोय काय नाही म्हणून नंबर ब्लॉक मध्ये टाकलं. म्हाताऱ्याला फोन करायचं कळत होतं, बटन दाबून उचलायचं कळत नव्हतं, पण हट्टकट्ट ह्यांची कामं करणार. पण बाकीचं हे असल्यातलं काही कळत नव्हतं, तर फोन ब्लॉक करून टाकलं. रात्रंदिवस तडपडत होते की माझ्या वडिलाला इकडून तरी कुठून सगळेच नंबर, आमचे 4ही नंबर माझे ब्लॉक करून टाकले, कुठून बोलणार. असा दलिंद्र आहे. जशी अवस्थेत हे आहेत ना आज, त्याच्यापेक्षा दुप्पटी तिप्पटीनं तुझं अवस्था होणार आहे. आज माझी तुमच्या आशीर्वादानं, मला सगळ्यांचा आशीर्वाद आहे, माझा आज न उद्या चांगलं होईल. तू घेतलंयस ना, तू बघ तुझ्या कसं कुठून निघतंय. तर दुसरी गोष्ट, म्हातारा वारल्यानंतर खूप सारे पाहुणे पै आले. त्यावेळी काय म्हटलं माहितीये का, मी त्याचं काही घेणार नाही, ठीक आहे. आई वडिलांचं वर शस्त्रात झालं तर मी त्याचे डॉक्युमेंट्स, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जेवढे आहेत माझ्याकडे, ते सोनं नाणं, परत त्याची उमरेची जागा आणि ही घर, मी सोडून मी कुठंही जाणार, त्याचं काही नको. मग त्यांना स्वतःच्या मामाला, तू म्हटला ना विट्याच्या काकाला, रमेश काकाला, तर त्यांना सांगितलं की मी मावशांना बोलवतो आणि तुम्ही पण या मामानं त्याच्याशिवाय घर खाली करणार नाही. तो असला तर ठीक आहे, तो वर्षेत्रातला आला नाही, टाइम भेटलं मी तुमच्याकडे देऊन जाणार. त्या लोकांना असंच वाटतंय आता आम्ही माहीत झालं की सोडून गेलाय, सगळं लुटून गेलाय, तेव्हा तोंडावर हात द्यायला लागलेत की विठ्ठल आम्हाला असं सांगून गेला आणि विठ्ठल असं कसं करू शकता. सगळं त्यांना माहित आहे. त्याच्यापाशी सोनं नाणं आम्ही ठेवलेलं, माझं डॉक्युमेंट माझ्या घरातनं असं केलं, सगळं आम्ही व्हिडिओ पाठवलं, तर डोक्याला सगळी पाहुणे पै हात लावायला लागले. इतका हरामखोर आहे. कालचा व्हिडिओ बघा, मी पुरावे त्यासाठी देते की कुणाला खोटं वाटून आणि माझ्यासारखं कुणी म्हणजे विश्वास ठेवून एखाद्यावर. तर इतकी अवस्था आमची. तिथं लोकांना असं सगळ्यांना म्हटलं की मी काही घेणार नाही, सगळे नाहीतर तुमच्यापाशी ठेवतो, तो नसला की तुम्ही त्याला द्या, असं म्हणून गेला. आणि चोरून कधीच निघून गेला माहितच नाही. घर बीर फोडून तार, अरे बोर बीर काय केले होते रे, इलेक्ट्रिक काय केलं होतं तुला, काय झालं होतं, सगळे कलेक्शन कापून गेला. किती दलिंद्र हरामखोर आहेस पिटिया तू. आणि दुसरी गोष्ट, पोलिसात काय म्हणतोय, पोलिसांनी सांगितलं की माझं, पोलिसांना सांगतो तुम्ही काल व्हिडिओ बघितला ना, माझं घर पहिलं सांगा, माझं घर कोण फोडलं, माझ्या घराला कुणी फोडलं. अरे दलिंद्र्या, तू चोर आहेस, आमचं चोरून घेऊन जातोस, तुझं घर कुठं आलं. तू हरामखोर भाड खाऊ आहेस एखाद्याचं, तुला कुठं राहिलं, कुठून आलं तुझं. तर पोलीस म्हटलं ठीक आहे, तुझं घर आहे ना, जागा कुणाच्या नावावर, ह्याच्या नावावर, घर कुणाच्या नावावर, ह्याच्या नावावर, लाईट बिल कुणाच्या नावावर येते, ह्याच्या नावावर. मग तुझं घर कुठून झालं. तू इतका तू मास्टर माइंड आहेस. हे घर तुझं असलं की तू घर बांधशील वे, मी बांधलंय, माझं घर आहे, तुझं घर आहे ना,
मग कसं ह्याच्या नावावर सगळं आहे? हा, तिकडची तर आग लावलीस, ह्या घराला पण हडपाई बसलास हरामखोर, तुझं कधी चांगलं होणार नाही. बघा पोलिसात जाऊन सांगतंय की माझं घर आहे, कसं फोडलं त्यानं. तुझ्या औकात आहे का? तुझ्या औकात आहे का? औकात आहे का तुझी? असा ह्यो माणूस आहे. आणि हा, आज आईबाप गेले तुमचे, त्यानंच खाल्लेत आईबापाला. तुम्हाला ओळखून घ्या. पोस्टमॉर्टम करायचं होतं तर तोंड दाखवलं नाही आम्हाला. त्या 2 दलिंद्री आहेत ना, त्यांना सांगते, त्या 2 दलिंद्री तुमच्या नवऱ्यापाशी तुम्ही तर राहिला नाही. दलिंद्र्यानं तुम्ही म्हाताऱ्याचं तोंड बापाचं दाखवलं नाही. तुम्हाला माहित आहे किती जीव होता यांचा, सांगल तुम्ही तोंड दाखवलं नाही. पण दलिंद्र्यानं आई बाप गेले, तुम्हाला मागं पुढं कुणी नाही. तर दलिंद्र्यानं आज आई बाप तुम्हाला होते ना, ते 3 आहेत. तर आई बापानं हे खाल्लंय ना या दोघांनी, तसंच तुमची एक दिवस बारी आहे. तुमची पण एक दिवस. तू सांगत होती ना फोन करून, मुट्टी, त्याचं नाव बघा, मुट्टी तुडतुडी. तू सांगत होती ना फोन करून की ती किती त्याच्या नावावर काय करू नकोस, ती लय हरामी हाय, 1.5 फुटी आज न उद्या मरणार, त्याला रोग लागलाय, रोग फुटलाय, त्याला घाण वाटतंय त्याला बघून. आणि परत त्याच्या नावावर काय करू नकोस, तू नावावर केलंस ना. ती किती बोलती, तुला काय झालंय बोलायला? मला शिकवत होतीस ना, त्याला हकलून बाहेर काढ तिथून, म्हणाव मी जाऊन राहते माझ्या पोराला घेऊन आणि मी घर आई वडिलांना बघते. आज तो जादा बोलला की मी आता बोलते. आणि तू का बोलत नाहीस? मला शिकवत होतीस ना, मला शिकवत होतीस ना. आज का ग वडिलाचं तोंड दाखवलं नाहीस? आज आई वडील सुखाने गेलेत, समज तुम्ही केलेत करामत, सुखाने गेलेत, तुम्हीच मारलंय. ती दोघं आहेत ना, इथे आणि त्याची बायको, त्यांनीच केलंय. पण तुला सांगते, तुम्ही दोघीला त्यानं आज आई वडील होते तर तुम्हाला कळालं नाही. ठीक आहे, आई वडिलाची कदर तू कधीच केली नाहीस. आई असं करून मेली. जेवण एक इतकं तरी तुझ्या हातचं जेवण दिलं नाहीस तू. ठीक आहे, आज ती चांगल्यापणाने तरी गेलेत म्हणून समज, कुणाला त्रास दिला नाही, काय नाही. पण तुमच्या अवस्था हे ना त्यांच्यापेक्षा बदतर. कारण तुम्हाला ना इकडचं माहित आहे, तुम्हाला कुणी बघत नाही. आणि तुम्हाला पसंत पर शिवड्या आणि उमरजमध्ये तुमची करामत माहित आहे, तुम्हाला कोण जवळ करत नाही. आणि दुसरी गोष्ट ताई म्हणते, तुम्ही कमेंट वाचा की जयश्री ताई त्याला ना त्यांचे फोटो टाक. अगं ताई, कुठल्या खानदानाच्या त्या बायका आहेत? मी काय म्हटलं, पाया बोटाची बोट संपतील, पायाची हाताची बोट संपतील, पण त्या बायका नाही. पण एकांची पण नवरं नाहीत ताई. तसल्या बायकांचं आज ह्याचं घर उद्ध्वस्त केलं तर उद्या त्याचं घर उद्ध्वस्त करणाऱ्या बायकांचा माझ्या चॅनलवर व्हिडिओ फोटो टाकू. अहो ताई, विचार करा, त्या बायकांपासून 10-15 किलोमीटर माणूस लांब राहायचं बघतो, त्यांची चेहरे बघू शकत नाही. इतक्या दलिंद्र्या, इतकं नावं ठेवणारी माणसं दरवाजा लावून घेत असते त्यांना बघून. आल्या त्या बायका, तर तसल्या बायकांची आपल्या चॅनलवर काय गरज आहे? आपली इज्जत आपल्याला माहित आहे. तसल्या बायकांना ठेवून काय करायचं आहे आपल्याला? आपल्याला नको, आपल्याला तसल्या बायकांचं नको. त्यांना माहित आहे उमरज शिवडे सगळ्यात फेमस आहेत त्या बायका. कोण आहेत त्या बायका? स्वतःचा संसार नवरा नको होता, त्या बायका दुसऱ्यांचं घर. अगं तुमच्यात एवढा पैसा आहे तर माझं का तुमच्या लिकीला द्यायचं होतं ना. तुझ्या वहिनी दादाला, तुम्ही दोघी चांडाळे, तुम्ही दोघी द्यायचं होतं ना. तुम्ही लई कमवता ना पैसे, कारण तुमच्यापाशी लय असेल पैसे, मग तुम्ही द्यायचं होतं. आणि दुसरं हरामखोर ह्यानं काय केलं, ती थोडी 2 नंबरची आहे ती का नाही, ह्याचीच बहीण दलिंद्र्याची. डॉक्युमेंट नाही पोलीस स्टेशन मध्ये सगळं केलं, नाही म्हटला. सोनं दानं काय नाही, मी काय नाही माझ्यापाशी. त्या दोन्हीला ना माग ना पुढं, ना घर ना दार ना नवरा ना काय. त्यांच्यापाशी आम्ही कसं ठेवू? माझं घर माझं दार माझ्या ठेवणार ना. तर म्हणतो मला माहित नाही, FIR करस तो 3-4 दिवस. विठ्ठल देऊन टाक, विठ्ठल माझं मला देऊन टाक. तू काही केलंय ना, फौजी म्हणत होता. हे म्हणते फौजी साहेब म्हणतात की तू देऊन टाक, मला काही नको, मी जातो निघून रे. तरी 1 नाही 2 नाही, जेव्हा पोलीस बोलवल नुसतं बायकांना घेऊन माझ्या नवऱ्याला फसवण्यासाठी. अरे दलिंद्र्या, एक वेळ ह्याच्यापेक्षा बदतर तुझं जीवन होईल. त्या बायकांच्यात पडलाय ना. माझ्या सासूला ह्या बायका बिलकुल पसंत नव्हत्या. तिथं दिसल्या सुन्या, मला म्हणायच्या सुन्या त्या बायका तिथं दिसल्या. माझं डोकं टाळकं लय फिरते, त्या लय नालायक बायका आहेत म्हणत होती ना. म्हातारी म्हणत होती ना, तुझ्या खानदाने 1.5 फुटी, तुझ्या खानदानाला अशी म्हणायची. तू काय म्हणायचीस? बिडूक, दोघं बिडूकला कोण पटत नाही, कोण आलेलं खपत नाही. बिडूक मरायचा लय चांगल्यापणानं पण मरणा झालंय म्हणत होता ना तुम्ही दोघं. माझी म्हातारी कधीही तुमच्या खानदानाला, कारण तो खानदानच असं होता म्हणून तू अशी होतीस. बिना आई बापाचं म्हणून तुला इतकं लपवलं, शेवटी त्यांचं जीव घेतलंस तू. आणि काय म्हणत होतीस, म्हातारा मला लग्नाच्या आधी सगळं काढता. अगं करामतच केलीस तू.
आणि तेवढा त्रास देत होती म्हणून पेल्यानंतर काढणारच की. तुम्ही पिऊन जागा डॉक्युमेंट सगळं करून घेताय, तुम्ही जागा बिगा करून घेताय, नावावर विकताय, मग म्हाताऱ्याला निघणार नाही मागचं. एवढी नालायक बाईला मी माझी सून म्हणून समजली तर मी आता माझं पण हाडपाय लागले, मग म्हातारा म्हणणारच की रडून काय सांगते. शिवड्या उमरेला माहित नाही तुमची करामत, माहित नाही, अजिबात माहित नाही, सगळ्यांना माहित आहे. मलाच म्हणायची वहिनी असं कसं हो, तुमच्या आधी तुमचं तर लग्न आधी झालं होतं, आता तर त्यांचं लग्न झालं, बाळ कसं. अगं तुला माहित नाही झोपलेली का, क्लिअर वर्ड मध्ये सांग, हो सांग म्हणून कमेंट कर. तुझा ब्लॉग फोन तर माझा ब्लॉग केलास, कमेंट कर ना तू सांग म्हणून वर्ड क्लिअर. अगं दलिंद्री, तू माझी जाव म्हणून तुला दाखवण्याची लाज वाटते आणि धीर म्हणण्याचा लाज वाटते आणि फौजीच्या खानदानची तुम्ही दोघं आहेत म्हणून लाज वाटते. त्यानंतर त्या दलिंद्री दोघी इतके नीच आहात तुम्ही, ठीक आहे ना, इतके नीच आहात. एवढं डोकं माझी तळतळा एवढी आहे ना, कारण मी एवढी इकडे असताना तुमचा विश्वास ठेवला. राहून दे असू दे, आज न उद्या सुधारतील, पण एवढी नीच असताना माझं सोनं नाणं, माझ्या मुलांची जुन्या आठवणी सुद्धा तुम्ही ठेवल्या नाहीत. माझी सासू असेपर्यंत व्यवस्थित होतं, सासरे गेले की मागल्या दिवशी तुम्ही काय केलं, त्याच्यानंतर आतापर्यंत काय केलं. आमचा फोन तर म्हातारी गेल्यानंतर ब्लॉक केलं तुम्ही. असली दलिंद्री आहेत. ह्यांना फोटो का तुम्ही म्हणता का दाखवलं नंतर, चांगल्या बायका असल्या तर दाखवणं चांगलं असतं. संस्कारी नवऱ्यापाशी जशा पण आहेत, नवरा असू द्या सासरच्या असू द्या, त्याच्यात जीवन सुख दुःख मध्ये देणारी बाई असली तर व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये त्याची कौतुक सांगण्यासाठी बरं वाटतं. ज्या फालतू बायकांच्या व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये त्यांची दाखवण्यासाठी पण आपल्या स्वतःची इज्जत पहिली बघावी. ह्यांच्या बायकांचं, असल्या बायकांच्या आपल्यात बोलणं आपल्यात दाखवणं खूप महामूर्ख आपण होणार. असल्या खानदानामधली तुला लपून माझ्या सासून एवढ्या फुलासारखं जपलं आणि शेवटला काय म्हणलीस, आंबलेलं 3-3, 4-4 दिवसाचं फ्रीज मधलं थंड जेवण दिलंस. आता काय करताय, सुन्या मी जेवते बाळा, मी जेवले, दात लई दुखतंय का, तर शिळ्या भाकऱ्या खाल्ल्या म्हणत होती ना. तू फोन करून काय आलीस, नाही मी तर आता गरमच दिलं होतं. ही कवी ह्या दोघी म्हणत वहिनी ती दिसती तशी नाही आपल्या खानदानात. तू बोलाय गेली ना आता करते बोलते ना, एवढी आपण घाबरून जावा. नुसतं बोलण्यात एवढी भीती घालते, नुसत्या इट्याची भीती घालते. इटिया म्हणतो तुम्हाला एवढी गरज आहे घेऊन जावा. अरे तुला कशाला ठेवलं होतं त्या घरात, आईबापाची सेवा तू म्हणतोय ना, सेवा केली, काय सेवा केली. अरे तुमची सेवा त्यांनी केली, त्यांच्यामुळं तुम्ही आज तिथं होता, ठीक आहे. आणि त्या म्हणायचे ना अगं जेवण दिना 3-3, 4-4 दिवस. आम्हाला कसं माहित, तुम्ही दोघी बोलत होता ना फोन करून. ही मोठी तर लय बोलत होती फोडे करून की अशी आईला जेवण देत नाही, आई अशी करती, तुला माहित नाही, जेवण लपवून ठेवती, आतल्या घरात पळून जाती, वडिलाला देत नाहीत, शिळ्या भाकऱ्या देते, आंबलेलं कालवण देते. अगं तुमचं कसं ग पोट जळत नाही. इथं बसून माझा आगाग होतोय की माझ्या सासू सासऱ्यांना एवढा त्रास दिला आणि आई बाप असून तुम्ही दलिंद्रियानो तिथंच होता, तर तुम्ही कसं सहन करू शकता. तुम्हाला एक आम्ही म्हणलं की फौजी साहेब म्हणले तो तसा कर, मी म्हटलं ती तसे करतेत ना, यांना तर सांगितलं नाही, ती तसे करतेत ना. तुम्ही नेऊन प्रत्येक दिवसाचं तुम्ही द्या, तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे देतो, रोज पैसे देते, पण त्यांच्या पोटा पाण्याला बघा इथनं कोण जाणार, आम्ही कामाला जायचं. अगं बाई आई वडील मिळतात का, आता गेलेत आई वडील मिळतात का, अजून पुढंच समजल. आता जवानी ताकद आहे, ताकदमुळे तुम्हाला काय समजणार नाही. तुम्हाला तर नातेवाईक पण माहित नाही, गावातली माणसं तुम्हाला उभं राहून देत नाही, तुमची चेहरे बघत नाही, तुम्ही जगणार कशा पुढं. आता नाही कळत, पुढं 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 कळणार आई बापाची व्हॅल्यू काय असते, आई बाप म्हणजे काय असतं. तुम्हाला एवढं सांगून पण पैसे देतो. आता गणेश चतुर्थीला म्हातारा फिरत होतं, अगं कवे पैसे दे वडिलाला, ह्यांनी सांगितलं. अरे मी देतो तुझ्या अकाउंटवर टाकतो, तो इट्या हरामखोर आहे, तो देणार नाही, तो असाच करतो, वडिलाला त्रास देत असेल. तू काय कर, तो देणार नाही, तू पैसे दे. दिलं नाही हिनं, मी पैसे देतो तुला, दे अकाउंटवर टाकतो. काय करायचं ह्या फौजीनं सांगा, काय करायचं. आणि म्हणता ना दागिने ताई तिथं का ठेवलं. एक आता नवीन बघतेत माझ्या बहिणी, जसं की तो 1-2 व्हिडिओ पहिले बघितला नाही, कालचा व्हिडिओ बघितला, पहिल्याचा नाही बघितला त्यांनी. तर त्यांनी सांगितलं दागिने तिथं का ठेवलं होतं. ताई न ठेवण्याचं कारण मी सांगितलंय पूर्ण, ते व्हिडिओची लिंक ह्याच्या आधीचं 2 व्हिडिओ टाकलेत ना, पार्ट 1 पार्ट 2 करून ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईन खाली, पार्ट 1 पार्ट 2. जसे तुम्ही ते व्हिडिओ बघताना तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल. आणि असले दलिंद्रे माझ्या बहिणींना खूप, प्रत्येक घरात मी आहे. मला कमेंट आले की ताई असं आहे तसं आहे, प्रत्येक घरातली असले दलिंद्रे आहेत. तर ह्या दलिंद्र्यांना काय करावं,
हा तुम्ही आपण म्हणतो ना किडे शेपटाच्या आळी पडते किड पडते. ताई खरंच मला पण वाटतंय कारण आपण कष्टाचं एखाद्याचं कष्टाचं जर घामाचं जर खाल्लं आणि तुम्हाला माहित आहे फुजीचं कष्ट आणि फुजीचं खाल्लेलं रक्ताचं पाणी करून ती पैसे असते. रक्ताचं पाणी स्वतःचा जीवाचा पण पर्वा करत नाही रे, कधी अंगी लागणार नाही. आणि तुला वाटतंय तुझ्यापाशी जे तू काय केलं सोडशील आणि ती दलिंद्री तुम्हाला सांगता राहते डोकं कुठलं सांगू ह्यांच्याबद्दल. रात्रंदिवस सांगितलं ना 17 वर्षात काय घडलं आणि त्याच्या आधी पण हे काय घडवलेत आणि बायकांनी मला सांगितले ते तुम्हाला सांगितलं ना संपणारच नाही. माझं आयुष्य संपल पण एवढी करामत आहे. तर त्या 1.5 फुटीला ती हे नाही का तुडतुडी हे जी 2 नंबरची बाई त्याच्यापाशी कागदपत्र 3-4 दिवस फौजी साहेब म्हणत होते देऊन टाक दिलं नाही. त्याच्यापाशी पाठवून देऊन FIR झाल्यानंतर थकून पोलीस म्हटलं आहो साहेब करून टाका. काय तुम्ही भावाचं एवढं प्रामाणिक भावानं म्हणते रे. ते पोलीस पण त्याला समजवलं माझ्यापाशी नाहीच म्हणायचं. ज्याला घरदार राहायला नाही त्याच्यापाशी का देईल. तिला पुढे करून डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि डॉक्युमेंट आता ह्याच्यापाशी आहे तर पोलीस स्टेशन मध्ये FIR केलेली आहे आणि आता सुरुवात होईल. त्याला वाटतंय मी सोडीन, नाही सोडणार, अजिबात नाही सोडणार. आणि दुसरी गोष्ट सोनं नाणं लपवून घेतलं फक्त डॉक्युमेंट दिलं कारण ओरिजिनल डॉक्युमेंटचे पहिल्याच माझं उमरची जागा आहे ना ते विकली. तुला त्या जागेचं पण लवकरच भेटल. ठीक आहे त्या जागेबद्दल पण तुला लवकरच भेटल. तू खातोयस ना खा. तुला पैसा असा दिसत असतील मी केस लढू, मी केस जिंकू, मी दाबून पैसा लाव, जेवढा लावायचा लाव, जेवढी ताकद लावायच्या लाव. ज्याचं कष्टाचं आहे ना त्याला का नाही पैसा लावण्याची पण गरज नाही. सत्यानं आम्ही लढणार. तू लढ जेवढा पैसा टाकून लढायचा आहे लढ. ठीक आहे उमरच्या जाग्याबद्दल. आणि माझं सोनं घेतलंय सोनं बिनं लपवून घेतलं नुसतं चांदी दिलेली हे चांदी सॉरी नुसतं सोनं नाणं लपवून घेतलं आणि नुसतं डॉक्युमेंट दिलं बहिणीला. त्याला घर नाही ना माग ना पुढं. हा आज तिथं तर उद्या त्या घरचं बरबादी करते तर परवा त्या घरची बरबादी करणाऱ्या बायकांपाशी आम्ही ठेवीन का. स्वतःचं घर सांभाळू शकल्या नाही त्यांच्यापाशी आपण ठेवीन का. तुम्ही ठेवचाला का सांगा. असल्या बँकांवर तुम्ही विश्वास करचाला का. हा त्यामुळं उमरत शिवडेच्या माझ्या बहिणीनं तुम्हाला असं वाटत असेल पण कधी तुमच्या घरात प्रवेश होईल करणार नाही. त्यामुळं घर सांभाळा. घर स्वतःचा. हा कधी डोळा तिथं येईल कधी काय पाय त्यांचं हे होईल करणार पण नाही. माझं हित येतंय मी सगळं सांगून टाकावं. ज्या करणाऱ्याचं बिना सांगता बी कळतंय. ठीक आहे तर चला ह्यांचे लय करामत आहे. काय सांगून कुठनं स्टार्ट करून कुठनं बरबादी करून कुठनं का माझं केलंय म्हणून मी सांगते. ठीक आहे आणि तू काय म्हणत होतास म्हातारा वारल्यानंतर पोलीस काय पाणी गरम पाणी वतून शरीरावर नका नाही गरम पाणी वतून कातड सोडून काढून तुझं कातड. ठीक आहे की तुझी बायकून तू करामत केली होतीस. माहित आहे ना तुम्ही करामत करून आता नाही करणार. तुमच्या फोटोवर लग्नाची तारीख आणि मुलांची जन्म तारीख तिथं लिहिलेली आहे. पोरानं माझं ऑप्शन केलं होतं ना मग मी त्याजण तिथं केलं होतं ना ऑप्शन. तर लाज वाटते माझ्या मुलांना काय सांगू तुमच्याबद्दल. लग्नाची तारीख आणि मुलांच्या जन्म तारीख तुमच्या त्यामुळं ना लाज वाटती मला. ती काढायला नकोस. माझी मी काय पळून आलेली नाही. मी लग्नाच्या आधी काय केलं माझ्या नवऱ्याबरोबर. मी जशी अरेंज मॅरेज माझ्या आई वडिलाच्या संमतीनं आणि माझ्या सासू माझी आत्या माझी मावस आत्या आणि माझ्या मामानी पसंत केल्यानंतर आम्ही दोघांनी बघितलं आणि तेव्हा आमचं लग्न ठरलंय. नाहीतर लग्नाच्या आधी तमाशा लग्नाच्या आधी ही करू नाही आलो आम्ही नाही अजिबात नाही. लग्नाच्या आधी बघितलं पण नाही एकमेकाला. लग्न असं करून आलोय की कुणी नावं ठेवणार नाही. आणि आज आम्ही जिथं पण आहे जशा पण अवस्थेत आहे खुश आहे. तुम्ही आज खुश असताना परत तुमची अवस्था बघा. ठीक आहे जरा ही उचलली की वर लावलंच ना कापायला वेळ लागणार नाही हरामखोरी टिया. ठीक आहे कुणाबद्दल तू जम्मूपासून आतापर्यंत ज्याला साड्या लावत होतो ना लय लावत होता साड्या. तर चला मला कॉल आलेला आहे मी बोलते आणि जाता जाता सांगते. कॉल होता आणि मी माझ्या आईबापांनी लग्न करून एवढ्या अवस्थेत लग्न केलं होतं ना तरी माझ्या आईबापांनी मला भांडी दिली होती. माझ्या संसाराचा 5 एवढे प्लेटा वगैरे तांब्या तुम्हाला फोटो साकीन
माझा अल्बम आता भेटलाय, तो पण चोरी करून घेऊन गेला होता हरामखोर त्यो. तर ते मी अल्बम मध्ये माझं भांड्याचं शेड दाखवते. माझं एवढी भांडी मी तर इथं दान करत आहे, जे पण आहे तर मला जास्त होते म्हणून मी देऊन टाकते. पण माझ्या आई बापाचं प्रेम होतं, ते प्रेम मुलीसाठी. माझ्या आई बापाचं एक पण वस्तू ती जर तुटली असेल पण जोडून, कारण माझ्या आई बापानी मला संसार जोडलेला, तो सुद्धा तू नेलास. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय, तुला तर दिलं नव्हतं, परत एवढं पिशवीत घेऊन महिना दीड महिन्यानंतर थोडस काय एक तांब्या एक हातात घेऊन आले होते ना. तर माझी सासू म्हणली ह्या अशा भांड्याला मी ही करत नाही, बस माझ्या मुलाने चूक केली होती, मी ही करते, नको मला म्हटली होती ना. परत आली होती ना, ते सुद्धा नेलंयस तू. त्यात खा माझे नाव, एवढी भांडी आहेत ना माझ्या आत्तीचा मुलगा 2 तास भांड्यावर नावं टाकत होता, माझ्या भांड्यावर. माझ्या आई बापांनी मला दिलं. मी म्हटलं तुम्ही डबल 2 एकच भांड्याचं 5चा शेट आहे ना माझा, तेच डबल प्लेटा 10. तर मी म्हटलं तुम्ही एवढं गरिबीतून चाललंय बाबा, तर हे 10 कशाला, 5च द्यायचे. तेव्हा मी लग्नात पण क्वेश्चन माझ्या बापाला केलं होतं. प्रत्येक पंक्तीवर माझं नाव आहे, समईवर छोट्या छोट्या ह्याच्यावर सुद्धा माझी नाव आहे. ते प्रत्येक वेळी माझी नावं वाच आणि करून खा. माझ्या आई बापाने मला दिलेलं होतं, माझ्या आई बापाचं प्रेम होतं. तुला नाही ना आई बाप, तू खा, तुला लागल. प्रत्येक वेळी माझ्या सगळ्या वस्तूवर मी बघता. अगं एवढी तू भिकारी आहेस, तुला भांडी सुद्धा ठेव वाटले नाही, तू सोनं नाणं कुठे ठेवची, कुठेही करची, त्याचं डबल तुला निघावं लागल, काढावं लागल. ठीक आहे, कर तू. आणि तुझी पण बारी आहे, जेवढी ही मुलगी तळतळती ना, तू जन्माला 2 मुली 1 मुलगा घातलेला आहेस, त्यांची पण अवस्था त्याच्यानंतर तुला कळल की काय असतं. ठीक आहे, त्यांच्या आयुष्यात काय होईल तेव्हा तुला कळल की मी काय केलं होतं, मला काय आता फेडायला लागतंय. पुढं सुरुवात आहे आतापासून. कधीपासून सुरुवात झाली, सासू सासऱ्यांना त्रास देत होता तेव्हापासून तुमची सुरुवात चालू झालेली आहे. आता इथून पुढे तुम्हाला कळल. तुम्हाला आम्ही नाही केलं ना, वरचा बसलाय. आता जसं झालंय वरचा बसलाय रघुपती राघव राजाराम. ठीक आहे.